एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रपतींनी 17वी लोकसभा भंग केलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कालच निकाल लागलेला आहे आणि आज राष्ट्रपतींनी 17वी लोकसभा भंग केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि आज राष्ट्रपतींनी 17वी लोकसभा भंग केलेली आहे। नवीन सरकार आता येणार, नवीन कालच निकाल लागलेले आहेत, त्यामुळे नवीन खासदारांना शपथ दिली जाईल। नवीन लोकसभा त्याला सुरुवात होणार आहे, पण तत्पूर्वी आज राष्ट्रपतींनी 17वी लोकसभा भंग केलेली आहे। कालच नवीन सगळ्या निकाल आलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केलेला होता आणि आज राष्ट्रपतींनी आपण बघतोय आता 17वी लोकसभा भंग केलेली आहे। कालच निकाल लोकसभा निवडणुकांचे 2024 आलेले आहेत आणि त्यानुसार नव्या खासदारांना शपथ दिली जाईल, पण तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17वी लोकसभा भंग केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेतली आणि आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। आता ते काळजीवाहू पंतप्रधान आहेत। नवीन सरकार स्थापन होण्यापर्यंत तोपर्यंत राष्ट्रपतींनी देखील 17वी लोकसभा भंग केलेली आहे। आपण ही दृश्य बघतोय जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली होती, भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केलेला होता आणि त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17वी लोकसभा भंग केलेली आहे। महत्त्वाची बातमी, 2024च्या लोकसभा निवडणुका झाल्या, कालच त्या सगळ्या संदर्भातला निकाल देखील आलेला आहे। आता नवीन सरकार स्थापन होणार, पण तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली, आपला पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि आता ते काळजीवाहू पंतप्रधान आहेत जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत। आणि त्याच आधी राष्ट्रपतींनी देखील आता 17वी लोकसभा ही भंग केलेली आहे। नवीन खासदारांना शपथ दिल्यानंतर नवीन सरकार स्थापन होणार आहे, पण तत्पूर्वी राष्ट्रपतींनी 17वी लोकसभा भंग केलेली आहे। एनडीएचा सत्ता स्थापनेचा देखील आपण हा दावा बघतोय होणार आहे। एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। 291 जागा एनडीएला मिळालेल्या आहेत आणि त्याच जोरावर एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे, पण तत्पूर्वी 17व्या लोकसभेचा सगळा हा निकाल त्याच्या आधीचा त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते काळजीवाहू पंतप्रधान राहिलेले आहेत। तर एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे अशी माहिती देखील मिळते। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, एनडीएला 291 जागा मिळालेल्या आहेत आणि त्यानुसार एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। बहुमताचं पत्र राष्ट्रपतींना एनडीए देणार आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। संदीप, एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। अगदी बरोबर आहे, एनडीए पक्ष हा खरं तर आता दावा करणार आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन्ही नेत्यांनी आपली जी समर्थनाची जी पत्र आहेत ती एनडीएच्या या बैठकीमध्ये सहभागी केल्याची माहिती जी आहे ती आतापर्यंत आपल्यापर्यंत समजते। त्यानुसार आता एनडीएचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला असं म्हणता येईल। दुसरीकडे एक मोठी घटना ही म्हणावी लागेल की 17वी लोकसभा जी आहे ती आता राष्ट्रपतींनी विसर्जित केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की बरोबर आहे, तर आपण बघतोय 17वी लोकसभा राष्ट्रपतींनी विसर्जित केलेली आहे। आता नवीन सरकार स्थापन होणार, नव्या खासदारांना शपथ दिली जाणार, पण तत्पूर्वी 17वी लोकसभा ही विसर्जित करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आणि जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान असतील। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17वी लोकसभा विसर्जित केलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची देखील माहिती मिळते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन एनडीए सत्ता स्थापनेचा आपला दावा करणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, माझे सहकारी संदीप राजवळकर आपल्यासोबत जोडले गेलेत। संदीप, लोकसभा सध्या 17वी ही विसर्जित करण्यात आलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला एनडीए सत्ता स्थापनेचा दावा देखील करणार आहे। अगदी बरोबर आहे, सत्ता स्थापनेचा जो दावा आहे तो एनडीए करणार आहे अशी माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचते। कारण एनडीएची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये देशातले सगळे जे राजकीय पक्षांचे नेते आहेत ते सहभागी झाले होते आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। आता ही बैठक संपलेली आणि बैठकीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कडे आजच समर्थनाचं जे पत्र आहे ते दिलं जाणार आहे। त्यामुळे एनडीए मधल्या ज्या हालचाली आहेत त्या आता वाढलेल्या आहेत असं म्हणता येईल, कारण रिस्क घ्यायला तयार नाही आहे एनडीए कुठल्याही परिस्थितीमध्ये। कारण आपल्याला माहिती आहे चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील यांच्याकडून खरं तर जे पत्र समर्थनाचं आहे ते
इंडिया आघाडीला देण्यात आलेला आहे. त्यानुसार आपण आपल्याला जी नक्कीच. माहिती मिळते त्यानुसार नक्कीच. आपण ही जी बैठक झाली आहे, या बैठकीनंतर हे पत्र त्यांनी दिलं आहे. आता राष्ट्रपतींना देखील याबाबतचं पत्र जे आहे ते दिलं जाईल. नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच कोणत्याही परिस्थितीत हे सरकार बरोबर. बनेल अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते पत्र राष्ट्रपतींना दिलं जाईल आजच. बरोबर आहे. आजच राष्ट्रपतींना या संदर्भातलं एनडीए पत्र देणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.